ज्या व्यक्तीवरती 3 हत्या 16 गुन्हे आहेत त्या व्यक्तीला अजित पवारच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली। तर या व्यक्तीला उमेदवारी कशी मिळाली हे सुरू होते 2025 मध्ये झालेल्या गणपती मिरवणूक पासून। त्या मिरवणुकीमधील एक व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम सर्वत्रच व्हायरल झाला, कारण की त्या व्हिडिओमध्ये मिरवणुकीपुढे जी मुलं नाचत होती त्याच्या पाठीमागे एक नाव लिहिलेलं होतं, आधारस्तंभ श्रीमंत भाईजी उर्फ बापू शेठ नायर असं नाव लिहिलेलं होतं। त्या मिरवणुकीची पुण्यामध्ये भरपूर चर्चा झाली। त्या मिरवणुकीनंतर पुण्यामध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलं, ते नाव होतं बापू नायर। आता बापू नायर हे नाव पुण्यासाठी काही नवीन नाही, पण यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बापू नायर यांना उमेदवारीचं तिकीट मिळालं आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांची चर्चा होऊ लागली। काही लोक म्हणाले, ज्या व्यक्तीने 3 हत्या केल्या, ज्याच्यावरती 16 गुन्हे दाखल आहे, अशा व्यक्तीला उमेदवारीची तिकीट मिळाली कसं काय? पण बऱ्याचशा लोकांना यामधील सत्य माहितीच नाही। बापू नायर हे नाव तर आपल्या महाराष्ट्रामधील वाटत नाही, मग बापू नायर नेमका आहे तरी कोण? अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊ बापू नायरला उमेदवारी मिळाली कशी आणि बापू नायर नेमका आहे तरी कुठले। गेल्या काही दिवसापासून पुण्याचं नाव काढलं की गुन्हेगारी समोर येतो, कधी अंधेकर टोळीचं तर कधी मुळशी पॅटर्नचं। त्याच मुळशीमधून पुण्यामध्ये स्थायिक झालेले काही तरुण गुन्हेगारीकडे वळले। बापू नायर उर्फ कुमार प्रभाकर हे व्यक्ती सुद्धा पुण्याच्या बाहेरचेच। बापू नायर मूळचे केरळच्या वायनाड मधील रहिवासी, पण पोट भरण्यासाठी बापू नायरचं संपूर्ण कुटुंब पुण्यामध्ये आलं होतं। पुण्यामध्ये आल्यानंतर ते संपूर्ण कुटुंब अप्पर इंदिरानगरमध्ये राहायला लागलं। बापू नायर त्याच इंदिरानगरमध्ये राहिले, तिथंच शिक्षण घेतलं आणि पुढे जाऊन ड्रायव्हर म्हणून त्यांना काम मिळालं। ड्रायव्हरच्या कामामध्ये पगार काही जास्त नव्हता, पण त्या पगारावरती घर चालत होतं। नायर यांच्या कुटुंबामध्ये सर्व काही एकदम सुरळीत चालू होतं, पण 2001 मध्ये एक विचित्र घटना घडली। मित्राच्या भांडणामध्ये बापू नायर यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तेव्हापासून पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणखीन एक नाव सामील झालं, ते नाव होतं बापू नायरचं। यानंतर बापूने कात्रज, कोंढवा, बिबेवाडी, इंदिरानगर, कोंढवा या संपूर्ण परिसरामध्ये आपलं नाव गाजवलं। बघता बघता बापू नायरने स्वतःची टोळी तयार केली। ती टोळी कोणाच्या जागेवरती ताबा मारणं, खंडणी वसूल करणं यामध्ये ऍक्टिव्ह असायची। यानंतर मारामारी, खंडणी वसूल करणं, खुनाचा प्रयत्न करणं अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होऊ लागले। तेव्हापासून त्या टोळीला नाव मिळालं बापू नायर टोळी। बापू नायरला त्यावेळेस समजलं होतं, फक्त दहशत असून उपयोग नाही, आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या गुन्हेगारी लोकांशी आपलं जुळणं देखील गरजेचं आहे। तेव्हा बापू नायरने गजानन मारणेशी आपलं कनेक्शन जुळवून घेतलं। गजानन मारणेचं नाव तर पुण्यात आणि पुण्याच्या इतर भागामध्ये गाजतच होतं। याशिवाय गजानन मारणेवरतीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले होते। पुण्यामधील बऱ्याच स्थायिक लोकांनी ही माहिती सांगितली, बापू नायर आणि गजानन मारणे हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कधीच एकत्र आले नाही, पण केबलच्या धंद्यामध्ये मात्र दोघंही एकत्र आले। बापू नायर ज्या परिसरामध्ये राहत होते तो संपूर्ण परिसर वस्तीचा भाग होता, त्यामुळे त्या परिसरामध्ये बापू नायरने जो केबलचा धंदा टाकला होता तो भरपूर प्रमाणात चालला, आर्थिक पाठबळ मिळालं। यानंतर 2011 मध्ये एक घटना घडली। त्यावेळेस नवरात्रीचं सीझन चालू होतं। तोरण बांधण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाले होते। त्याच वेळेस नवरात्रीच्या दरम्यान 2011ला रात्री धनकवडी परिसरामध्ये बैजू नवगणेची भर रस्त्यावरती हत्या झाली। 15 जणांनी बैजू नवगणेला रस्त्यामध्ये अडवलं होतं आणि 15 जणांनी त्याच्यावरती वार केले होते। टोटल 32 वार झाले होते, त्यामध्ये बैजूचा जागेवरच मृत्यू झाला होता। खरं तर तो वाद तोरण लावण्यावरून झाला होता आणि तेही 2 गटांमध्ये झाला होता। जेव्हा बैजूची हत्या झाली तेव्हा एक नाव चर्चेत आलं, ते नाव होतं बापू नायरचं। बापू नायर आणि माने यांनी मिळून बैजू नवगणेची हत्या केली याची चर्चा होऊ लागली। त्यानंतर पुण्यामध्ये एवढं वातावरण तापलं होतं, टोळी युद्धामध्ये 7 जणांचे खून झाले होते। त्याच्यामध्ये कॉलेजच्या पोरांची ही नावं होती। पुण्यामध्ये टोळी युद्ध चांगलंच भडकलं होतं आणि त्यानंतर एक नवीन पॅटर्न चालू झाला। त्या दिवशी बैजू नवगणेची हत्या झाली होती, त्या दिवशी त्या परिसरामध्ये जवळपास 100 पेक्षा गाड्या फोडण्यात आल्या होत्या। जवळपास 1 तासभर हा सर्व घटनाक्रम चालू होता। तो घटनाक्रम कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नव्हता। आजही लोक सांगतात त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये एक दहशत निर्माण झाली होती। त्यावेळेस जोरदार टोळी युद्ध झालं होतं। त्यानंतर एक नाव चर्चेत आलं, टोळी युद्धाचा मुख्य मास्टरमाइंड तो म्हणजे बापू नायर। बैजू नवगणेच्या हत्या प्रकरणी बापू नायर आणि इतर लोकांवरती मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला होता। 2012 मध्ये बापू नायरला 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यानंतर 2015 मध्ये
बापू आणि त्याच्या टोळीने मार्केट यार्डमध्ये एका व्यावसायिक असणाऱ्याच्या जागेवरती ताबा मारला होता. त्या व्यावसायिकांनी जेव्हा या गोष्टीचा जाब विचारला तेव्हा बापू आणि त्याच्या साथीदाराने कोयत्याचा धाक दाखवून त्या जमीनदाराला जमिनीचे कागदपत्र आणायला सांगितले होते. त्या व्यक्तीला मारहाण देखील केली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची तक्रार दिली होती. त्यानंतर पुणे पोलीस बापू नायरचा शोध घेत होते. तो पुण्यामधून फरार झाला होता. 2016 मध्ये नोएडामधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ज्यावेळेस नायरला अटक झाली त्यावेळेस त्याच्यावरती 12 गुन्हे दाखल झालेले होते. त्यामुळे त्याला एरोडा जेलमध्ये पाठवण्यात आलं. 2020 मध्ये पुण्याच्या एकदम मध्य भागामध्ये शिवसेनेचा युवा नेता दीपक मारटकर याची मध्यरात्री हत्या झाली होती. तेही त्यांच्या घराजवळच. त्या परिसरामध्ये दीपक मारटकर यांची चांगली ओळख होती. त्यांच्याच परिसरामध्ये जाऊन त्यांचीच हत्या कोणी केली याबद्दल पुण्यामध्ये चर्चा होत होती. पोलिसांनी त्या घटनेमध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याचं नाव होतं स्वप्नील मोडवे. ज्या स्वप्नील मोडवेला पोलिसांनी ताब्यात घेतलं तो स्वप्नील मोडवे बापू नायरची टोळी चालवत होता. पोलिसांच्या तपासामध्ये त्यावेळेस एक गोष्ट स्पष्ट झाली होती. ज्यावेळेस बापू नायरला तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं त्यावेळेस स्वप्नील मोडवे आणि बापू नायरची हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. दीपक मारटकर यांच्या हत्येसाठी बापू नायरनेच आदेश दिले होते. त्यामुळं नायरला त्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. पण पुढे जाऊन त्या प्रकरणामधून बापू नायरला जामीन मिळाला. 2024 मध्ये जमीन बळकावण्याच्या प्रकरणावरून कोर्टामध्ये सुनावणी पार पडली होती. त्या प्रकरणामधून नायरला निर्दोष म्हणून सोडण्यात आलं. त्यानंतर 2025च्या गणपतीमध्ये बापू नायरचं श्रीमंत भाईजी नाव म्हणून पुन्हा एकदा चर्चेला आलं. आणि आता तर 2026च्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीमध्ये असलेल्या सचिन खरात गटाकडून उमेदवारीही मिळाली. बापू नायरला उमेदवारी मिळाली आहे ती प्रभाग क्रमांक 39 मधून. म्हणजे ज्या ठिकाणी नायरचं बालपण गेलं त्याच परिसरामधून उमेदवारी मिळाली. त्यामध्ये माझं नाव चुकीच्या पद्धतीने घेतले जाते. लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल वेगळ्या भावना आहेत. त्याच भावना मला बदलायच्या आहेत. आमच्या परिसरामध्ये काही लहान मुलं आहेत ते सध्याला गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न करतायत. त्या लहान मुलांना चुकीच्या मार्गावरती जाऊन देणार नाही. माझ्याकडून आयुष्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची मला संधी मिळाली पाहिजे. एवढंच नाही तर बापू नायर स्वतः म्हणाले माझ्यावरती 16 गुन्हे दाखल आहेत. 3 खुनाचे गुन्हे आहेत. बरीचशी प्रकरणं न्यायालयामध्ये चालू आहेत. कोणत्या प्रकरणामध्ये मला ओढलं गेलं हे लोकांना माहिती नाही असं म्हणत बापूने स्वतःची प्रतिमा शुद्ध केली. पुण्यामध्ये आजही काही लोक असे आहेत जे बापू नायरला मनापासून मानतात तर काही अशी लोक आहेत जे नायरच्या विरोधामध्ये आहेत. आता बापू नायर यांना पहिल्यांदाच नगरसेवकचं तिकीट मिळालंय. आता या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा.